नमस्कार शेतकरी मित्रांनो, पीक विम्याची वाट बघत असलेल्या शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाचा अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो, गेल्या बऱ्याच दिवसापासून म्हणजे साधारणपणे 10 ते 12 दिवसांपासून शेतकरी प्रत्येक दिवशी पीक विमा आपल्या खात्यावरती जमा होईल म्हणून वाट पाहत आहेत आणि याच अनुषंगाने आपण पाहिलं होतं की निधी कशा प्रकारे वितरित झालेला आहे आणि कोणत्या जिल्ह्यासाठी किती वितरित झाला आहे, कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणत्या प्रकारातून पीक विम्याचं वितरण होणार आहे आणि अशी माहिती घेत गेल्यानंतर बऱ्याच मोठ्या प्रमाणात कमेंट येत होत्या की मग आमच्या जिल्ह्यात नेमका वितरण कोणत्या तारखेला होणार। शेतकरी मित्रांनो, वितरण होण्यासाठी बऱ्याच साऱ्या समस्या आल्या होत्या। याच्यामध्ये मार्च मंथ एंड पण होतं, त्यानंतर लगतच्या सुट्ट्या, त्याच्यानंतर काही ठिकाणी आणखीन चर्चा की जी आकडेवारी होती पीक विम्याची त्याच्याबद्दल चाललं होतं आणि आता सर्व पार पडत असताना एका जिल्ह्याच्या पीक विम्याचे वितरण आता व्हायला सुरू झालेलं आहे। सुरुवातीला यवतमाळ पासून वितरण सुरू झालं होतं, त्याच्यानंतर लातूरमध्ये वितरण झालं, त्याच्यानंतर परभणी जिल्ह्याचे वितरण झालं। आता मोठ्या प्रमाणात प्रतीक्षेत असलेले हिंगोली किंवा नांदेड हे जिल्हे या ठिकाणी पीक विम्याच्या वितरणाला सुरू झालेलं आहे। आता हिंगोली, नांदेड आणि परभणी हे आपण पूर्वीपासून अपडेट घेत आहोत। हे आगरी पीक विमा, बीडचा पीक विमा याच्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून काढण्यात आलेली अधिसूचना दिलेली होती। त्या अधिसूचनाच्या आधारे काढण्यात आलेला पीक विमा, त्याच्यामुळे ती रक्कम अतिशय तोडकी अशी रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होत आहे। शेतकरी मित्रांनो, याचबरोबर आपण जर पाहिलं तर प्रतीक्षेत असलेला दुसरा मोठा जिल्हा म्हणजे बीड आणि संभाजीनगर, याच्यानंतर धाराशिव मध्ये सुद्धा पीक विम्याचे वितरण सुरू झालेलं आहे। 6206 रुपये प्रति हेक्टर प्रमाणे हे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याचे वितरण सुरू झालेलं आहे। काल देखील आपण याच्याबद्दल अपडेट घेतलेली होती। आता याच्यामध्ये धुळे जिल्ह्याचे आपण यापूर्वी सांगितलं होतं की धुळे जिल्ह्यामध्ये पीक विम्याचे कॅल्क्युलेशन व्हायला सुरू झालेलं आहे आणि ज्या शेतकऱ्यांचे कॅल्क्युलेशन झालेलं होतं अशा शेतकऱ्यांना धुळे जिल्ह्यामध्ये सुद्धा आता पीक विम्याचं वितरण सुरू व्हायला सुरुवात झालेली आहे। आता प्रतीक्षेत आहे ते जळगाव जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आणि वैयक्तिक क्लेमचे शेतकरी सुद्धा अद्याप त्यांचे कॅल्क्युलेशन दाखवत आहेत आणि नाशिक, अहिल्यानगर मध्ये आता काहीतरी कॅल्क्युलेशन प्रक्रिया सुरू आहे। याच्यामध्ये लवकरात लवकर जे काही अपडेट येतील ते आपण जाणून घेऊयात। सोलापूरमध्ये आणि परभणीमध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या पॉलिसी रिजेक्ट केल्या जात आहेत आणि त्याची कारणं देखील काही समोर येतात। याच्यामध्ये कांद्याच्या पीक विम्याचे काही बोगस पॉलिसी भरण्यात आलेल्या होत्या। क्षेत्र जास्त दाखवणं, पीक पाण्याला क्षेत्र नसणं या कारणास त्या पॉलिसी रद्द केल्या जात आहेत। तर एक महत्त्वाचं असं कारण होतं की मी यापूर्वी सुद्धा एक अपडेट घेतलं होतं की शेतकऱ्यांच्या माध्यमातून पोट खराबाच्या क्षेत्रावरती पीक विमा भरणं, अगदी 1 गुंठा जरी पोट खराबाच्या क्षेत्रावरती पीक विमा भरलेला असेल तरी सुद्धा ती पॉलिसी सरसकट बाद केली जात आहे आणि अशा प्रमाणात मोठ्या संख्येने पॉलिसी आता बाद केल्या जात आहेत। जळगाव आणि जे काही इतर जिल्हे आहेत या जिल्ह्यामध्ये कॅल्क्युलेशन लवकरात लवकर होईल अशी अपेक्षा, नागपूर, चंद्रपूरचे कॅल्क्युलेशन काय मोठ्या प्रमाणात होईल अशी अपेक्षा आमचे त्याबद्दल अपडेट आलेले नाही। त्यानंतर अकोल्यामध्ये कॅल्क्युलेशन सुरू झालेलं आहे, त्याचा देखील लवकरात लवकर पीक विमा वितरित होईल अशा प्रकारच्या अपडेट आलेल्या आहेत। तसेच अमरावतीचे अपडेट आल्यानंतर वर्धाचे अपडेट आपण त्याच्याबद्दल माहिती घेऊ, परंतु तरी देखील अकोला, अमरावती आणि वर्धा या तिन्ही जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांना किती पीक विमा मंजूर झालेला आहे त्याच्याबद्दल आपण यापूर्वीच अपडेट घेतलेली होती। त्यानंतर शेतकऱ्यांना निधीसह तो पीक विमा वितरित केला जाणार आहे। मित्रांनो, त्याच्यानंतर दुसरं जे काही आहे ते म्हणजे सांगली, पुणे, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये असणार आहे। त्याचप्रमाणे ठाणे, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग हे सुद्धा जिल्हे असणार आहेत। या जिल्ह्यांमध्ये अतिशय कमी प्रमाणामध्ये पीक विमा मंजूर झालेला आहे। शेतकऱ्यांच्या वैयक्तिक क्लेमचे कॅल्क्युलेशन अद्यापही अवेटेड दाखवत आहे, ते मंजूर केलं जाणार आहे।
की प्रतीक्षा ठेवणार आहेत त्याच्याबद्दल अजूनही कुठली अपडेट आलेली नाही। जर अपडेट आली तर आपण नक्की घेऊ। यात आशा करूयात की सोलापूरमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आणि सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देखील जे त्या शेतकऱ्यांच्या वैयक्तिक क्लेम्स असतील ते मंजूर करून त्यांना देखील पीक विमा वितरण सुरू केलं जाणार आहे। परंतु सध्या तरी फक्त आणि फक्त ज्या शेतकऱ्यांच्या पोस्ट हार्वेस्टचा पीक विमा आहे त्याच्यासाठी साधारणपणे 1 कोटींच्या आसपासची रक्कम मंजूर करण्यात आली आहे। इतर जे काही अपडेट आहे ते आपल्याकडे आतापर्यंत आलेले नाही, परंतु ते अपडेट आल्यावरती आपण ते अपडेट नक्की जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर आज धुळे, नांदेड आणि धाराशिव या तिन्ही जिल्ह्यांमध्ये पीक विम्याचं वितरण होण्यास सुरुवात झालेली आहे। इतर जे काही अपडेट आपल्याकडे उपलब्ध होतील ते आपण वेळोवेळी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तुमच्या जिल्ह्याला किती पीक विमा मंजूर झालेला आहे हे जर माहित नसेल, पाहिलं नसेल तर नक्की पाहण्याचा प्रयत्न करा। तो कोणत्या प्रकारामध्ये मंजूर झालेला आहे ते तुम्हाला समजेल आणि तुमचा पीक विमा मंजूर आहे की नाही माहिती नसेल तर ते देखील आपण स्वतःच्या माध्यमातून कसं पाहायचं ते हे देखील आपण माहिती घेणार आहोत। तर मित्रांनो, ही होती आजची खरीप पीक विमा विषयी अपडेट। शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ जर महत्त्वपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा। धन्यवाद मित्रांनो। जय हिंद, जय महाराष्ट्र।